महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्यांसाठी मी यशवंत गाडेकर। पाहूया आत्ताच्या क्षणाची बातमी। आज दिनांक 27/5/2024 रोजी जेरोड पोलीस ठाणे हद्दीतील कुचननगर येथील जुने पश्चिममुखी मारुती मंदिरातील पूजेचे साहित्य पितळी घंटा, पितळी समई, पितळी कुंड, पितळी आरती असा एकूण 3300 रुपये किमती ऐवज चोरी गेल्याबाबत पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांनी योग्य ते मार्गदर्शन करून व लोकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याबाबत आदेशित केल्याने गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख व अंमलदार यांनी आपले गुप्त बातमीदार यांना सतर्क करून आरोपीचा ठाव ठिकाणावर माहिती काढण्यास सांगितले। त्याप्रमाणे गुप्त बातमीदाराकरवी बातमी मिळाल्याने जुने पश्चिममुखी मारुती मंदिरातील पूजेचे साहित्य चोरणारा आरोपी विकास उर्फ विकी मोहन चव्हाण वय 19 वर्ष राहणार भगवान नगर झोपडपट्टी पत्रा शेडमध्ये पोलीस मुख्यालयाजवळ पोलीस सोलापूर यास गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिपातीने ताब्यात घेतले व त्याच्या ताब्यातून मंदिरातून चोरी केलेला पितळी घंटा, पितळी समई, पितळी कुंड, पितळी आरती असा एकूण 3300 रुपये किमती ऐवज हस्तगत करण्यात आला। कुचननगर मधील हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हनुमान मंदिरातील चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 2 तासात जेरोड पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघडकीस आणले आहे। महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्यांसाठी नरेश कापसे। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।